नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरती 2024 बघा मित्रांनो, तुम्ही ऑप्शन लॉक केले होते. इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू हे ऑप्शन लॉक केल्यानंतर तुमचं आता मेरिट लागेल मित्रांनो. आता मेरिट केव्हा लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. बघा मित्रांनो, आज 3/2024 आता नवीन एक नोटीस गव्हर्नमेंटने अनाउन्समेंट केले मित्रांनो. आता ती नोटीस आपण बघू या व्हिडिओमध्ये. काय काय दिले, केव्हा मेरिट लागेल आणि कोणत्या प्रोसेसमध्ये मेरिट लागेल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. बघा मित्रांनो, सुरुवातीमध्ये तुम्हाला पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे सर्च केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट असं तुम्हाला पोर्टल दिसेल मित्रांनो. आता तुम्ही केव्हा टेट एक्झाम दिली होती, पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022. आता 2017 आणि 2022 दिले मित्रांनो. आता आपल्याला इथे टॅप करायचं आहे 2022ला. इथे टॅप केल्यानंतर आपली पुढची प्रोसेस काय असेल मित्रांनो. बघा, पूर्ण पवित्र पोर्टलचा आता आपल्याला डेस्कटॉप दिसते मित्रांनो. पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत दिनांक 14/2/2024 पर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. हे आपलं ऑलरेडी झालंय मित्रांनो. आता आपल्याला न्यूज बुलेटिन बघायचं आहे मित्रांनो. आता नोटीस काय आली ते आपल्याला इथे बघायचं आहे. न्यूज बुलेटिनवरती टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण दिसेल मित्रांनो. बघा, न्यूज बुलेटिन पब्लिश 23 फेब्रुवारी 2024 असं दिले मित्रांनो. आता ही नोटीस आज त्यांनी अनाउन्समेंट केली मित्रांनो. आता इथे टॅप करायचं मित्रांनो. इथे टॅप केल्यानंतर आपल्याला बघा, दिनांक 22/2/2024 शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्ध पत्रक. आता प्रसिद्ध पत्रक काय आहे मित्रांनो, त्याच्यात काय दिले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आता तुम्हाला हे दिसते. आता ही PDF तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये सुद्धा बघू शकता मित्रांनो. या वेबसाईटवरती जाऊन पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरतीबाबत समाजातील विविध घटकातून आलेल्या सर्व निवेदनाचा सूचनाचा सर्वकष विचार करण्यात आला आहे. योग्य व प्रचलित शासन नियमाशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई पूर्ण करण्यात आली आहे मित्रांनो. बघा, हे सर्व रीड करून घ्यायचं. नंतर सेकंड स्टेप काय दिली, त्याच्यात नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकर जाहीर करण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, आता नियुक्तीचे शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरात लवकर जाहिरात करण्यात येणार आहे मित्रांनो. शिफारस पात्र उमेदवारांची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्राची प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, आता तुमची ज्या ठिकाणी तुम्ही पात्र असाल, तुमचं निवड झाली असेल, तिथे तुमचं बघा, ज्या व्यवस्थापकाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्राची तपासणी होईल मित्रांनो तुमची. आता प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकृत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहे. आता त्यांनी काय केलंय, जे त्यांचे कर्मचारी असेल त्यांना जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी नेमले असेल त्यांना सर्व सूचना देण्यात आली मित्रांनो. नंतर बघा, स्वयं प्रमाणपत्रात नमूद केल्यानुसार आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे मित्रांनो. बघा, स्वयं प्रमाणपत्र तुम्ही सबमिट केलं होतं, तुम्ही त्याच्यात काय काय इन्फॉर्मेशन तुमचं फिलअप केलं होतं त्याच्यानुसार तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट गोळा करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण कागदपत्रे एकत्र ठेवायचे मित्रांनो. आणि सर्व वेळेवरच सर्व आपण कलेक्शन केल्यानंतर आपल्याला त्याच्यात आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार आहे मित्रांनो. प्रमाणपत्र पडताळणीसाठी अभियुक्तधारकांनी नियुक्ती अधिकाऱ्यांची निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यायचे आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आता अभियुक्तधारांची नियुक्ती प्रांतीय अधिकारी निश्चित मुदती उपलब्ध करून द्यायची आहे. ती सर्व कागदपत्रे तातडीने तयार ठेवावीत मित्रांनो. बघा, तुमचं जे शिक्षक भरती पात्र असेल त्या व्यक्तीने काय करायचं, पूर्ण आपले डॉक्युमेंट जसं आपण स्वयं प्रमाणपत्र अप्लाय केलं होतं तेव्हा आपण काय काय इन्फॉर्मेशन त्याच्यात फिलअप केले होते, नंतर काय डॉक्युमेंट अपलोड केले होते ते डॉक्युमेंट आपल्याला सर्व रेडी करून ठेवायचे मित्रांनो. नंतर आपल्याला लास्ट पॉईंट काय मित्रांनो, पडताळणीसाठीच्या आवश्यक कागदपत्राची अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलवर दिनांक 1/9/2023 व इतर मार्गदर्शन सूचनांचे अवलोकन करावे मित्रांनो. बघा, इथे काय म्हटलंय, पडताळणीसाठी काय म्हटलंय त्यांनी, आवश्यक कागदपत्राची अधिक माहितीसाठी. आता अधिक माहितीसाठी कुठे येणार आहे मित्रांनो. बघा, जे मागील जे बुलेटिन न्यूज असेल
ते न्यूज आपल्याला रीड करायचं. त्याच्यात रीड करताना कुठे जायचंय, न्यूज बुलेटिन वरती जायचं मित्रांनो. आता बघा तुम्हाला पब्लिश 21 फेब्रुवारी 2024 हे न्यूज बुलेटिन दिसते मित्रांनो. नंतर आपल्याला 18 फेब्रुवारी 2024 आपल्याला 9 फेब्रुवारी 2024 रीड करायचं. पब्लिश आपल्याला जे नोटीस दिली होती गव्हर्नमेंटने ते आपल्याला न्यूज बुलेटिन वरती टॅप करायचं. इथे टॅप केल्यानंतर आपल्याला 9/2/2024 ला वेळ दुपारी 2 वाजता आपल्याला आजची कारवाई. हे बघा मित्रांनो, शिक्षक भरतीबाबत प्रसिद्ध जे पत्रक झालंय ते आपल्याला त्या पत्रकानुसार आपल्याला सर्व रीड करायचं मित्रांनो. आता हे बघा, उमेदवारांची पवित्र पोर्टलवर जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. सदरची सुविधा दिनांक 9/2/2024 ते 12/2/2024 या कालावधीमध्ये सुरू राहिल्याची उमेदवारांची नोंद घ्यावी. मित्रांनो हे बघा, आपल्याला जे मागील नोटीस असेल, गव्हर्नमेंटने नोटीस अनाउन्समेंट केली होती, ते सर्व नोटीस तुम्ही इथे येऊन सर्व रीड करू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो. जय जय महाराष्ट्र.